इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबवर अनेक इन्फ्लुएन्सर सांगत असतात की म्युच्युअल फंडामध्ये इतके कोटी होतात, इतके कोटी होतात आणि यामुळे जनसामान्य लोक प्रभावित होत असतात. मला अनेक जण प्रश्न विचारतात, हे खरे आहे का? की मी त्यांना उत्तर देतो, नाही, हे खोटे आहे. मग प्रश्न असा पडतो की ते इन्फ्लुएन्सर्स खोटं बोलतात का? याचे उत्तर असं आहे की नाही, ते खोटं बोलत नाही, ते खरंच बोलतात. मग हे गोदबंगाल का आहे? सर्वात महत्वाची गोष्ट अशी की लोक SIP करतात, काही कालावधीसाठी करतात आणि तिला एकतर ग्रोथ दिसला, पैसे वाढले म्हणून पण काढून घेणारे लोक आहेत, किंवा मार्केट पडलं, त्या गुंतवणुकीचं व्हॅल्युएशन कमी झालं म्हणून पण बाहेर पडणारे लोक आहेत. दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंडात स्टे इन्व्हेस्टेड राहणारे खूप कमी लोक आहेत आणि म्हणून असे कोटी तयार होत नाही.